एखादा उच्च कोटीचा कलाकार एखाद्या कलाकृतीशी जोडला जातो ना, तेव्हा तो आपलं स्वतःचं असं परिमाण त्या कलाकृतीला देतो आणि ती कलाकृती अधिक उंचीवर नेऊन ठेवतो. आपण नेहमी ऐकतो की एखादा नट-नटी एखाद्या चित्रपटात आला आणि त्याने आपल्या भूमिकेने त्या भूमिकेचं सोनं केलंच, शिवाय तो चित्रपट सुद्धा आपल्या लक्षात राहील असा करून ठेवला. पण मंडळी, आज आपण ज्या नटाविषयी बोलणार आहोत त्या नटाने अगदी जाणीवपूर्वक एका मोठ्या आणि एका यशस्वी चित्रपटाचा भाग होणं नाकारलं आणि ते नाकारल्यानंतर ज्या पद्धतीने ज्या संचात तो चित्रपट आला ना, तेव्हा त्या चित्रपटाचं भलं झालं, त्याचा उत्कर्ष झाला. कोण होता तो नट? तो नट मुळातच एक तत्वनिष्ठ आणि अगदीच आपल्या तत्वांना धरून असणारा एक रहमदिल इन्सान म्हणून इंडस्ट्रीतला माणूस म्हणून सगळ्यांना परिचित आहे. तो नट म्हणजे ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय सुनील दत्त. आणि सुनील दत्त यांनी अशी कुठली भूमिका नाकारली जिच्यामुळे तो चित्रपट एका वेगळ्या उंचीवर गेला बरं? मंडळी, ते नट होते सुनील दत्त आणि त्यांनी नाकारलेला चित्रपट होता कमाल अमरोही दिग्दर्शित पाकीजा. नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल समर्थ मध्ये. मंडळी, कमाल अमरोहींनी मीना कुमारी यांना घेऊन पाकीजाचं शूटिंग सुरू केलं आणि त्याचं बरंचसं फुटेज तयार केलं. पण ह्या दरम्यान अमरोही आणि मीना कुमारी यांचे संबंध बिघडले आणि मीना कुमारी अमरोहींपासून वेगळ्या झाल्या. त्यांनी ठरवलं की आता अमरोहींसोबत कधीही काम करायचं नाही. झालं, पाकीजाचं काम थांबलं. आता अमरोही यांना सुद्धा कळेना की पिक्चरचं करायचं काय. मग शेवटी त्यांनी ठरवलं की एका नवीन नटनटीला घेऊन चित्रपट आपण करूया आणि मीना कुमारींच्या जागी त्यांनी ठरवलं आपण घ्यायचं योगिता बाली यांना. आणि योगिता बाली यांच्यासमोर उभं करायचं तर त्यांच्या समोर चेहरा आला तो सुनील दत्त यांचा. सुनील दत्त आणि योगिता बाली असा एक नवा संच त्यांनी तयार मनात ठेवला आणि ते डोक्यात ठेवून अमरोही यांनी सुनील दत्त यांच्याशी संपर्क साधला. सुनील दत्त हे अमरोही यांना भेटले. त्यांना माहिती होतं की पाकीजाचं शूटिंग थोडंसं झालेलं आहे. तेव्हा सुनील दत्त यांनी अमरोही यांना विनंती केली की तुम्ही मला चित्रपटाचं जे फुटेज तयार झाले ते बघू द्या, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. खरं तर अमरोही यांना ते मान्य नव्हतं, त्यांच्या तत्वात ते बसत नव्हतं. मात्र तरीही अमरोहींनी सुनील दत्त यांचं बोलणं मान्य केलं आणि त्यांनी सुनील दत्त यांना पाकीजाचं शूटिंग दाखवलं. त्या फुटेजमधलं मीना कुमारी यांचं काम बघून सुनील दत्त थक्क झाले आणि त्यांना मनोमन हे कळलं की ही भूमिका मीना कुमारी यांच्याशिवाय कोणी करू शकत नाही. म्हणजे योगिता बाली या खूप मोठ्या नटी होत्याच, पण ती विशिष्ट भूमिका अशी काही होती जणू काही ती मीना कुमारी यांच्याकरता लिहिली गेली होती. हाच एक गोंधळ मनात ठेवून, हीच द्विधा मनस्थिती डोक्यात ठेवून सुनील दत्त घरी आले. घरी आल्यावर त्यांची पत्नी नर्गिसने त्यांना विचारलं की काय झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं की अशी गोष्ट आहे, माझ्याकरता ही भूमिका चांगली आहे, पण मला खरोखर असं वाटतं की जो त्यातला अभिनेत्रीचा भाग आहे तो मीना कुमारी यांनीच करायला हवा. मग नर्गिस यांनी सुनील दत्त यांना सांगितलं की मग हीच बाब आपण स्वच्छपणे स्पष्टपणे कुठलाही आडपडदा न ठेवता कमाल अमरोहींना सांगावी. झालं. दुसऱ्या दिवशी सुनील दत्त गेले आणि म्हणाले मी या चित्रपटात काम करणार नाही आणि मला असं अत्यंत आर्ततेने वाटतं की ह्या चित्रपटात मीना कुमारी ह्याच अभिनेत्री असाव्यात आणि मीना कुमारी राजकुमार अशी जी जोडी आहे तीच जोडी असावी. त्यावर अमरोही म्हणाले की मीना कुमारी अब मेरे साथ काम नहीं करेगी, उसने ठान लिया है कि वो मेरे साथ अब नहीं रहेगी. तेव्हा सुनील दत्त म्हणाले की जर मी मीना कुमारी यांना राजी केलं तर तुम्ही काम करा. ते म्हणाले हो नक्की काम करेन, पण मीना कुमारी यांच्याशी मी संपर्क साधणार नाही, त्यांनी माझ्याकडे यावं. ठीक आहे. सुनील दत्त स्वतःहून मीना कुमारींकडे गेले आणि त्यांनी मीना कुमारी यांना सांगितलं की हा चित्रपट किती महत्वाचा आहे, त्यातली भूमिका किती महत्वाची आहे आणि मोठी आहे आणि ती त्यांनीच करणं कसं गरजेचं आहे हे सुनील दत्त यांनी मीना कुमारी यांना पटवून दिलं. मीना कुमारी राजी झाल्या. त्या म्हणाल्या अमरोहींना सांगा मी येते, पण त्यांच्याकडून मी एक पैसाही घेणार नाही आणि हा चित्रपट मी करेन. मग मीना कुमारी आल्या, राजकुमार तर होतेच. मग उर्वरित शूटिंग झालं, पाकीजा तयार झाला, प्रदर्शित झाला आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला एक संस्मरणीय चित्रपट म्हणून तो कायमचा आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहिला. मंडळी, या सगळ्यामध्ये सुनील दत्त यांना जी संधी आली होती ना ती त्यांनी साधली असती तर पाकीजा हा चित्रपट चांगलाच झाला असता. सुनील दत्त यांचं नाव नक्की झालं असतं, पण सुनील दत्त यांची सचोटी कायम होती आणि त्यामुळेच त्यांनी मीना कुमारी, कमाल अमरोही यांची आधीच्या शूटिंगवर घेतलेली मेहनत, त्यांची आत्तापर्यंतची अजोड कामगिरी याचा आदर राखला आणि तो आदर राखून स्वतःहून एका चांगल्या हेतूने या चित्रपटाचा भाग होणं नाकारलं. सुनील दत्त आणि योगिता बाली ही जोडी सुंदरच दिसली असती, पण आज जे पडद्यावर दिसते ते आणि ही जोडी यात फरक नक्की असला असता. हा विचार सुनील दत्त यांनी केला. व्यावसायिक चित्रपटाच्या चौकटीत राहूनही त्यांनी अतिशय सूज्ञ असा विचार केला आणि त्यामुळे आपल्याला पाकीजा आत्ता जसा दिसतोय तसा एक मास्टरपीस म्हणून बघायला मिळालं.
सुनील दत्त यांच्या ह्या अत्यंत दिलदारपणाविषयी आपण ऐकलं, पण मंडळी गंमत अशी की सुनील दत्त यांचं मूळ नाव सुनील नव्हतंच, ते काहीतरी वेगळंच होतं. मग काय होतं त्यांचं नाव आणि मग ते नाव जे होतं ते बदलून सुनील दत्त हे नाव कसं बरं मिळालं आणि का मिळालं हे आपण ऐकूया पुढच्या भागात. आणि आपल्याला असे किस्से बघायला ऐकायला आवडत असतील तर आमच्या समर्थ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो नक्की करा. कारण या पृथ्वी तलावरचं जे काही चांगलं, जे सर्वोत्तम ते आपल्यासमोर वेचून सादर करण्याचा प्रयत्न समर्थ